नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्दस्स साधु साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। तर आपला कालचा कोणता विषय होता? सुमेध तापस यांनी बघितलं की गावामध्ये कशाची तयारी आहे। ती तयारी बघून काही लोकांना विचारते की इथे गावामध्ये इतकी जोरामध्ये तयारी कशाची आहे। त्यांनी सांगितलं की आपल्या गावामध्ये दीपंकर बुद्ध आलेले आहे आणि महाविहारामध्ये थांबलेले आहे। ते देशना करणार आहे, म्हणून त्यांच्या स्वागताकरिता ही तयारी सुरू आहे। तेव्हा त्यांनी गावकऱ्यांना एक काम मागितलं, मला पण या पुण्यकर्मामध्ये सहभागी होऊ द्या, म्हणून मला पण एक काम द्या। त्याला काम दिलं, नाली साफ करायचं काम दिलं। ते नाली साफ करण्यासाठी त्यांनी सुरुवात केली। नाली साफ करायला लागला, थोडी नाली साफ करून झाली, थोडी बाकी होती। तेवढ्यातच भगवान बुद्ध त्या ठिकाणी येतात आणि तेव्हा तो भगवान बुद्धाचे पाय भरू नये, नालीमध्ये गंदे होऊ नये म्हणून त्यांनी त्या नालीवर आपलं संपूर्ण शरीर आडवं केलं। ते झोपून गेले। त्यांनी विचार केला, मी पण या मार्गाला स्वच्छ करणार, परंतु स्वच्छ करता करता ते काम थोडं बाकी राहून गेलं। सुमेध ने बुद्ध के ध्यान से उत्पन्न आनंद से संतुष्ट हो सोचा, मैं इस स्थान को अपने योग बल से अलंकृत कर सकता हूँ। उसने क्या सोचा, मेरे पास रिद्धि बल है, ये बल से मैं ये रास्ता जल्दी साफ कर सकता हूँ, लेकिन इस प्रकार अलंकृत करने से मेरा मन संतुष्ट न होगा। कोणी जो श्रद्धावान व्यक्ती आहे आणि त्याला पुण्यकर्म कमवायचं आहे, तर तो काय करेल, कोणतं ना कोणतं काम स्वतः करेल, दुसऱ्याला सांगणार नाही। तर स्वतः करण्यामध्ये त्याला खूप खुशी वाटेल। म्हणून यालाही वाटलं की मी माझ्या रिद्धिबलानं करेल लवकर साफ, पण मला ती संतुष्टी होणार नाही, स्वतः मेहनत केल्यासारखं होणार नाही। म्हणून इसलिए आज मुझे देह से परिश्रम करना चाहिए, मला माझ्या शरीराने हे काम करायला पाहिजे। वह बालू रेत लाकर उस स्थान पर फैलाने लगा। त्या नालीचं जे पाणी वाहत होतं, उबडखाबड जमीन होती, त्या ठिकाणी त्याने पावड्याने तरसून सरळ केली आणि काही ठिकाणी जे खड्डे होते त्या ठिकाणी रेती
आणून त्या ठिकाणी लेवल करू लागला. अभी वह उस स्थान को पूरा अलंकृत न कर पाया था. थोडंसं बाकी राहिलेलं होतं काम, पूर्ण जागा साफसुथरी झाली नव्हती. अलंकृत न कर पाया था कि दीपंकर बुद्ध 6 अभिज्ञाओं से युक्त 4 लाख महाप्रतापी अरहंतों शिनाश्रवों के साथ उसी अलंकृत मार्ग से आ निकले. याचा रस्ता साफ व्हायचा होता थोडासा, तेवढ्यातच भगवान बुद्ध, दीपंकर बुद्ध त्या ठिकाणी त्याच मार्गाने आपले जे अरहंत भंतेजी होते, 4 लाख अरहंत भंतेजी त्या काळी, त्यांना घेऊन ते त्याच मार्गाने निघाले. उस समय देवता लोग दिव्य माला गंध आदि से उनकी पूजा कर रहे थे. सर्वजण देवता लोग हातामध्ये माळा धारण करून, सुगंधी द्रव्य धारण करून होते. दिव्य संगीत गा रहे थे. जिकडून तिकडून जसे पक्ष्यांचे आवाज येतात तशासारखे आवाज येऊ लागले. तपस्वी सुमेध ने आंखों से देखा. भगवान बुद्ध इधर ही आ रहे हैं. अलंकृत मार्ग से आते हुए 32 महापुरुष लक्षणों से तथा 80 अनुव्यंजनों से युक्त बुद्ध उसी अलंकृत मार्ग से आ रहे हैं. त्यांनी पाहिलं की ज्या मार्गाला लोकांनी साफसुथरं केलेलं आहे, पण मी त्या मार्गाला साफसुथरं करत आहोत, त्याच मार्गाने बुद्ध येत आहे. उनका मुखमंडल फैलाए हुए दोनों हाथ व्याम मात्र के प्रभा मंडल से घिरा था. त्या दीपंकर बुद्धाच्या शरीरातून आपला लंबे हात जर केले, आपण दोन्ही हात जर असे पसरवले, तर तेवढा व्याम पुराच्या पुरा भोवताल एक चक्रा समान बुद्धाच्या शरीरातून रश्मी निघत होत्या, रंगीबेरंगी. किती कलरच्या? किती कलरच्या? 5 कलरच्या रश्मी निघत होत्या आणि दूर जाऊन त्या एकत्र होत होत्या. म्हणजे किती कलर झाले? 5 रंग एकत्र केल्यावर काय होतो? 6वा कलर तयार होतो. 5 रंग जेव्हा दूर जातात, त्या रश्मी एकत्र मिळतात गोल घुमल्यासारख्या शरीराभोवताल, तर तो 6वा कलर तयार होतो. त्या 6 कलरपासून काय बनलेला आहे? काय आहे? कोणता ध्वज? धम्मध्वज बनलेला आहे. त्याचं ओरिजिनल नाव काय आहे? काय नाव आहे? दरवर्षी सांगितलं तरी कम्प्युटर खाली. त्या धम्मध्वजाचं नाव पंचशील ध्वज नसून षडवर्ण ध्वज आहे. पाच वर्ण त्यांच्या शरीरातून निघत होते, दूर जाऊन एकत्र होत होते आणि 6वा वर्ण बनवत होता. म्हणजे किती वर्ण? षडवर्ण. षड म्हणजे 6, वर्ण म्हणजे रंग. 6 रंगांनी युक्त असणारा ध्वज आहे हा. त्याचं ओरिजिनल नाव पंचशील ध्वज नाही, त्याचं नाव आहे षडवर्ण ध्वज. 6 रंगांनी युक्त असणारा ध्वज म्हणजे षडवर्ण ध्वज. 5 रंग कोणते? नी पीला पाके. 5 रंग कोणते? नी पी ला पाके. नी पीला पाके. आणि ते जर एकत्र एका डब्यात केले तर काय तयार होतो? 6वा कलर तपकिरी तयार होतोय. म्हणून त्या 6 रंगाचा मिळून एक ध्वज बनलेला आहे, त्याचं नाव आहे षडवर्ण ध्वज. या प्रकारे भगवान बुद्धाच्या शरीरातून व्यामभर आभा निघत होती. लंबे हात केले आपण आणि मधातलं बोट असं लांब केलं आणि इकडलं बोट, तितक्या गोल चक्र बुद्धाच्या शरीरातून निघणाऱ्या रश्मीचं घुमत होतं. जिससे मनियों के रंग की प्रभा
निकलकर आकाश तल में नाना प्रकार के विद्युत प्रकाशों की भांति इकट्ठी हो दो दो की जोड़ी करके 6 रंग, किती दोघा दोघाची जोडी एकत्र केली तर किती 6 रंग होतात. 6 रंग की घनी बुद्ध किरणें प्रसारित कर रही थी. 6 रंगाची किरणे भगवान बुद्धाच्या शरीरातून निघत होते. उनके अत्युत्तम सुंदर शरीर को देखकर सुमेध ने सोचा, आज मुझे बुद्ध के लिए जीवन अर्पण करना ही चाहिए. अशी संधी कोणी सोडते का पुण्यवान व्यक्ती? पुण्याची संधी आल्यावर सोडणार का? नाही. म्हणून त्याला वाटलं की नाही, ही संधी दुबारा पुन्हा येणार नाही. आता बुद्ध आलेले आहे, यांच्यासाठी आपलं जीवन पुरा समर्पित करायला पाहिजे. भगवान को कीचड़ में नहीं चलने देना चाहिए. भगवान बुद्धाचा पाय थोडासा कीचडनं भरला नाही पाहिजे. म्हणून त्याने संकल्प केला, यदि 4 लाख अरहंतों शिनाश्रवों के साथ भगवान मणि फलकों से निर्मित पुल पर चलने के समान मेरी पीठ को मर्दित करते चले तो वह दीर्घ काल तक मेरे हित के लिए, सुख के लिए होगा. भगवान बुद्धा आणि त्यांचे जे अनंत भिक्षू आहे ते असे पाय भरवत चालण्यापेक्षा जर माझ्या पाठीवर पाय देऊन जर गेले पुलाप्रमाणे तर माझं तर भाग्यच खुललं. माझ्यासाठी दीर्घ काळासाठी ते लाभकारी ठरणार. पुल के समान मेरे पीठ पर से चले तो वह दीर्घ काल तक मेरे लिए हितकारी और सुखकारी होगा. वह केशों को खोल मृगजाल अजिन चर्म जटा और छाल को वस्त्रों को काले रंग की कीचड़ पर फैला दिया. त्याच्याजवळ जे चर्म होतं म्हणजे चंबळं, बसाचं आसन म्हणतात त्याला चंबळं. त्याच्यानंतर त्याच्या कमरेला गुंडाळलेले काही साल होती, झाडाची साल, आणि लंबे लंब्या जटा होत्या. ते साऱ्या पसरवून दिल्या नालीवर. चंबडही हातरलं आणि ते वल्कल होते या झाडाच्या साली कमरेच्या भोवताल एक लुंगीसारख्या बांधलेल्या, ते सुद्धा पसरवून त्या चर्मावर म्हणजे चमड्यावर झोपले. मृगछाला म्हणजे हरणाचा चमडं. वलकल के वस्त्रों को काले रंग की कीचड़ में, काळा काळा कीचड़ होतं, त्या कीचड़मध्ये फैला दिया. नागों की पट्टी मणि फलक के बन पुल की तरह उस कीचड़ में लेट गए. एखाद्या पुलाप्रमाणे त्या कीचड़वर झोपले. इसीलिए कहा है, उन्होंने मेरे पूछने पर बताया कि अनुपम लोकनायक दीपंकर नामक बुद्ध लोक में उत्पन्न हुए हैं. यह मार्ग उनके लिए साफ किया जा रहा है. लोकांनी विचारलं की तू इथे मार्ग जे साफ केला आहे आणि झोपलेला आहे कशासाठी? तर त्यांनी काय सांगितलं, इथे लोकनायक दीपंकर नावाचे बुद्ध येणार आहे. यह मार्ग उनके लिए साफ किया जा रहा है. बुद्ध यह सुनते ही उस समय मेरे मन में आनंद हुआ. तू असा का करत आहे असं लोकांनी विचारल्यावर त्यांनी सांगितलं की लोकांना जेव्हा मी विचारलं तेव्हा त्यांनी बुद्ध नावाचा शब्द जेव्हा उच्चारला माझ्या शरीरामध्ये पूर्ण रोम रोम उभे झाले. तेव्हा सर्व शरीरामध्ये तरंग पसरले शब्द ऐकल्याबरोबर, आणि म्हणून मी इथे आलो. माझ्या मनामध्ये आनंद उत्पन्न झाला, प्रीती उत्पन्न झाली. बुद्ध बुद्ध कहते हुए मैं गदगद हो गया. बुद्ध नाव ऐकल्याबरोबर कोणी कोणी आता जरी ऐकलं ना, तळपायापासून त्याच्या टाळूपर्यंत असे केस उभे झाल्यासारखे सनसन हे होते, कारण त्यांना कधी शब्दच ऐकलेला नाही आणि तो अचानक ऐकायला मिळाला. त्याचं रोम रोम पूर्ण प्रसन्न होतो. गदगद हो गया,
सो मनस्स की प्राप्ती हो गई. मन सुंदर मन उत्पन्न झालं, कुशल मन उत्पन्न झालं. जोश और संतोष से मेरा दिल भर गया और वहाँ खड़े खड़े मैंने सोचा मैं यहाँ पुण्य का बीज रोपूंगा. मला संधी मिळाली, मी पुण्याचं बीज लावणार. यह क्षण कहीं हाथ से चला ना जाए, दोबारा मिलेगा नहीं ये. म्हणून वर्षावास हा तसाच आहे. वर्षावासाची संधी बाकीच्या महिन्याही देतात का? 3 महिन्याचा जो कालावधी तुम्हाला उपोषित करायला भेटते, शील पालन करायला भेटते, धम्मश्रवण करायला भेटते, रोज विहारात जायला भेटते, पूजा करायला भेटते, किती श्रद्धेनं करता तुम्ही. उपोषित जरी असेल तरी किती आपले सारे नेहमीचे दागदागिने हे ते सारे काढून ठेवता, किती श्रद्धेनं. आम्ही एकच दिवस भेटते मला पौर्णिमेचा, अमावस्येचा, अष्टमीचा असं म्हणून किती श्रद्धेनं करता. म्हणजे ती वेळ पुन्हा दुसऱ्यांदा येणे कठीण आहे. हप्ताभर वाट पाहा लागते एका उपोषिताची, म्हणून ते खूप श्रद्धेनं करता. तर तसंच त्याला वाटलं ही संधी गमावता कामा नये. म्हणून वर्षावासामध्ये सुद्धा आपण या प्रकारे एक त्योहार म्हणून, एक सण म्हणून, एक उत्सव म्हणून खूप साजरा करतो, स्वतःला त्या मार्गावर आरूढ करतो. बाकीचे दिवस तर कामधंदे राहते, बाकीच्या कोणाच्या लग्नात जायचं आहे, कुठे बर्थडेला जायचं आहे, रंगाचे वस्त्र, मेकअप काय, तो किती रुपयाचा होते त्याला काही हे नाही, मोजमाप नाही आहे. तेव्हा मात्र आपण याकडे लक्ष देत नाही, कारण ही वेळच वेगळी आहे. एक चित्तच वेगळं बनते 3 महिन्यासाठी. ना कोणाचं मन दुखवणे, ना कोणाला अपशब्द बोलणे, ना कोणाविषयी विचार करणे, ना कोणाच्या अंगावर हात टाकणे, किती म्हणजे स्वतःच्या चित्ताला जपणे. कायेन संवरो साधू, वाचाय संवरो साधू, मनसा संवरो साधू. भगवान बुद्धाने सांगितलं ना, संवर करा, संयम ठेवा, तर तुमचं जीवन सार्थक ठरेल, तर तुम्हाला तो लाभ होईल. म्हणून काया वाचा मनावर संयम ठेवून आपण 3 महिने किती सजगतेनं वावरतो. तसंच त्याला वाटलं की ही संधी पुन्हा येणार नाही. 3 महिन्याच्या नंतर ती संधी वर्षावासाची येत नाही, कारण पावसाळा वर्षातून एकदाच येते आणि 3 महिने राहून जाते. 3 महिने आपण ओलं नाही झालं पाहिजे, घरात पाणी नाही गेलं पाहिजे, किती काळजी घेतो. तसंच हे शील पालन करताना सुद्धा काळजी घ्यायची असते की माझं शील खंडित होऊ नये. ही संधी पुन्हा मला मिळणार नाही. 3 महिन्याचं पुण्य 12 महिने पुरते, 9 महिने पुरते. या प्रकारे त्यालाही वाटलं की माझ्या भविष्यकाळासाठी आणि या जीवनासाठी सुखकार हितकर ठरेल, म्हणून ही संधी जाऊ देणे योग्य नाही. एक हिस्सा मुझे भी दे दो, इसलिए मैंने उनको कहा. बुद्ध के लिए साफ कर रहे थे तो एक हिस्सा मुझे भी दे दो, मैं भी इसे साफ करूँगा. उन्होंने साफ करने के लिए मुझे मार्ग दे दिया, तब मैं बुद्ध यह चिंतन करते उसे साफ करने लगा. पहा, पुण्यकर्म करायचं असलं तर जे काम आपल्याला दिलेलं आहे ते कशा प्रकारे केल्या जाते ते बुद्धाचं चिंतन करूनच केल्या जाते. मेरे हिस्से की तैयार हो, मेरे हिस्से के तैयार हो जाने के पहले ही 6 अभिज्ञाओं से युक्त स्थित प्रज्ञ निर्मल चित्त 4 लाख अरन सिनाश्रव के साथ महामुनि दीपंकर उस मार्ग पर चले आए. अगवानी के लिए बहुत सी भेरिया बज रही थी. त्यांच्या स्वागतासाठी जाग्या जाग्यावर मृदंग, भेरी, पिपारी सारे वाजत होते वाद्य. आनंदित हो देवता और मनुष्य साधु साधु कह रहे थे. 4 बाजूने निनाद येत होता. कशाचा? साधु का ध्वनी येत होता. उस समय देवता मनुष्य को देखते थे और मनुष्य देवताओं. जेव्हा बुद्ध चालत होते, आता जर तुम्ही असं म्हणाल का बाहेर बघा देवता आहे, तर दिसणार नाही, कोणीच दिसणार नाही. पण जेव्हा बुद्ध राहते तेव्हा बुद्धाला बघायला देवता येतात, वंदन करायला देवता येतात. तेव्हा उपस्थित लोकांना ते देवताची लाईन दिसते हात जोडून. ते देवता मनुष्य को देखते थे और मनुष्य
देवता को देखते थे। वे दोनों हाथ जोड़े बुद्ध तथागत के पीछे चल रहे थे। देवता दिव्य वाद्य तूर्य ते पिपारी लंबी राहते आजही त्या लामा लोकाजवळ आहे ते साराच्या सारं वाद्य आहे जे पूर्वी वाजवल्या जात होतं। लंबी अशी चाळीसारखी राहते आणि इथूनच पिपारी ते वाजवल्या जाते। तुरी का काय म्हणते त्याला तुतारी सैनी म्हणते तुतारी म्हणते तिला लंबी राहते। तुर्य को और मनुष्य मानुषिक वाद्य को बजाते थे। देव लोक त्या पिपाऱ्या वाजवत होते आणि मनुष्य लोक माणसामध्ये जे वाद्य बनवलेले आहे ते वाजवत होते। तथागत का अनुगमन करते थे। आकाश मंडल में अवस्थित देवता मंदार पद्म पारिजात आदि के दिव्य पुष्प को चारों ओर दिशा विदिशा में बरसा रहे थे। जे दिव्य पुष्प जे आपल्याकडे इथे काही भेटत नाही ते देवता लोकांजवळच असते दिव्य पुष्प ते वरून भगवान बुद्धाच्या अंगावर टाकत होते। भूमितल पर अवस्थित मनुष्य चंपक सफल निप नाग पुन्नाग केतक के पुष्पों को चारों ओर बिखेर रहे थे। जे पुष्प आपल्या धरतीवर भेटतात ते गृहस्थ लोक या प्रकारे पुष्प भगवान बुद्धाच्या चरणात टाकत होते। यहाँ वहाँ अपने केशों को खोल वल्कल वस्त्र और आसन वाले चर्म खंड को कीचड़ पर फैला मुंह के बल लेट गया। भगवान बुद्ध तिकडून येत आहे स्वागत मस्त होत आहे आणि हा सुमेध नावाचा तापस त्या नालीवर चमडं टाकून आपलं याची साल टाकून झाडांची जी बांधली होती कमरेला ते सुद्धा तसाच्या तसा त्या नालीवर झोपला। मुंह के बल लेट गया। जिसमें कि शिष्यों सहित बुद्ध बिना कीचड़ लगे मेरे ऊपर से चले जाए वह मेरे हित के लिए होगा। त्याच्या मनात विचार काय होता भगवान बुद्ध आणि त्यांचे अनंत शिष्य माझ्या पाठीवर पाय देऊन पुढे जाओ ही माझी इच्छा आहे असं त्याला वाटत होतं। हे मेरे हित सुख के लिए होगा पुढे भविष्यकाळामध्ये माझ्या कल्याणाचं होईल म्हणून तो विचार करत होता। त्यानंतर बुद्ध बनने का संकल्प आता बुद्ध बनण्याचा संकल्प कसा होतो। उसने कीचड़ में ही पड़े पड़े फिर आंखें खोल दीपंकर बुद्ध दशबल की बुद्ध श्री को देखते हुए सोचा। श्री म्हणजे बुद्ध हा कुठून आला शब्द श्री हा शब्द बुद्धाला लागू आहे। श्रीपाद सरोरुहे रोज म्हणतो ना आपण श्रीच्या पायाची पूजा करतो। पाद म्हणजे पाय भगवान बुद्धाच्या चरण कमलाची पूजा करतो म्हणजे पाय। श्री को देखते हुए सोचा यदि मेरी इच्छा हो तो मैं सब चित्त मल क्लेशों का नाश कर भिक्षु बन रम्य नगर निर्वाण में प्रवेश कर सकता हूँ। तेवढंही त्याला नॉलेज होतं पुन्हा जाण होती ज्ञान होतं कसं मी आत्ताच जर इच्छा केली तर भगवान बुद्धाचा शिष्य बनून आत्ताच्या आत्ता मी निर्वाण प्राप्त करू शकतो एवढं त्याला हमखास माहिती होतं। निर्वाण में प्रवेश कर सकता हूँ लेकिन अप्रसिद्ध वेशभूषा के साथ चित्तमलों का नाश कर निर्वाण प्राप्ति करना मेरा ध्येय नहीं है। माझा उद्देश जीवनाचा याच जीवनात मुक्त होणे अनंत होणे नाही आहे। मग काय आहे मेरे लिए तो यही उचित योग्य है कि मैं 10 बल तनुजंग 10 बल युक्त बुद्ध 10 बलाने युक्त असतात म्हणून 10 बलाने युक्त असणाऱ्या त्या बुद्धाच्या सारखा उत्तम बुद्ध पदाला प्राप्त झालो पाहिजे। त्याचा संकल्प काय आहे मैं
दशबल दीपंकर बुद्ध की तरह उत्तम बुद्ध पद की प्राप्ति कर मानव समूह, महाजन, मोठे मोठे अधिकारी को धर्मरूपी नाव पर चढा दूं, धर्माच्या मार्गावर आरूढ करीन मी या बुद्धासारखंच. संसार सागर से पार उतार लेने के बाद निर्वाण को प्राप्त होऊ. म्हणजे अनेक लोकांना या दुःख सागराच्या पार करून घेऊन जाईल, त्याच्यानंतर मी निर्वाण प्राप्त करेल, अरहत्व प्राप्त करेल, हा माझा संकल्प आहे. नाही तर मुक्त होतो म्हणलं तर दीपंकर बुद्धाच्या वेळेसच अरहंत होऊन मुक्त. पण त्यांचा संकल्प कोणता होता? बुद्ध बनण्याचा होता. इसीलिए 8 धर्मों पर विचार करते हुए बुद्ध पद के लिए कामना प्रार्थना करता लेटा हूँ. इसीलिए मैं बुद्ध बनने की प्रार्थना करने के लिए, संकल्प पूरा करने के लिए लेटा हूँ. अभी इस जीवन में निर्वाण प्राप्त करने के लिए नहीं लेटा हूँ. बुद्ध बन के बहुत से लोगों को मैं दुख से पार कर सकूँ, उसके बाद मैं निर्वाण पा सकूँ. ये मेरा दृढ़ संकल्प है. इसीलिए कहा है, पृथ्वी पर लेटे हुए मुझे ख्याल आया कि यदि मेरी इच्छा हो तो मैं आज अपने क्लेशों का नाश कर सकता हूँ. हे त्याला माहीत आहे. मी जर चाहतो म्हणलं तर आताच माझ्या क्लेशाचा नाश करून अरहत्व प्राप्त करू शकतो, एवढं माहीत होतं. लेकिन इस अप्रसिद्ध वेश से धर्म के साक्षात करने से क्या, हा वेश धारण करून मी धर्माचा जर साक्षात केला मी निर्वाणाचा, पण काय होईल? माझा संकल्प जसाच्या तसा राहणार, पुरा नाही होणार. मैं बुद्ध पद सर्वज्ञता प्राप्त कर देवताओं सहित सारे लोक का बुद्ध होऊंगा. सर्व लोकांसाठी मी देवता आणि मनुष्यांसाठी गुरु बनणार, बुद्ध बनणार, हा माझा संकल्प आहे. प्रयत्नशील वीर्यदर्शी हो, मेरे अकेले संसार सागर से पार होने से क्या. बुद्ध पद सर्वज्ञता प्राप्त कर मैं देवताओं सहित सारे लोक को दुःख पार कर दूंगा. तेव्हा मला वाटेल की हां, मला हे करायचं आहे की देवता लोकांना आणि मनुष्य लोकांना दुःख सागराच्या पार घेऊन जायचं आहे. नर श्रेष्ठ, मानवामध्ये जे श्रेष्ठ दीपंकर के लिए की गई इस पूजा के प्रताप से मैं बुद्ध पद सर्वज्ञता को प्राप्त कर बहुत जनता को पार उतार सकूंगा. माझा हा संकल्प आहे की आज मी जे काही दीपंकर बुद्धाची पूजा करत आहोत, सेवा करून, सेवा करणे म्हणजे काय? पूजा करणे. श्रीलंकेमध्ये हा शब्द वापरतात, पूजा. तो काहीही दान करो. मी श्रीलंकेत गेलो तेव्हा एक जंगलामधून जात असताना एक झेंडूबाम त्याचे बाम विकणारा एक व्यक्ती आला, गरीब होता एकदम. तो मोठ्या श्रद्धेनं माझ्या त्याला म्हणते, जी ये बाम दे के, ये दवा दे के मैं आपकी पूजा करना चाहता हूँ. म्हणजे दान देण्याला, सेवा करण्याला काय म्हणतात? पूजा. म्हणून म्हणतो आपण पूजा हो. भोजन दान करतो, जलदान करतो, ग्लान प्रत्यय दान करतो, पूजा करतो. बुद्धाची या साऱ्या सामुग्रीनं पूजा करतो की जीवनात कधी मला या सामुग्री कमी पडू नये, म्हणून मी माझ्यासाठी बीज लावत आहो, बुद्धासाठी नाही लावत. बुद्ध तर स्वीकारणार नाही, पण पुढे चालून ज्या जन्मात मला या गोष्टीची आवश्यकता पडेल त्या बुद्धाला दान केल्यामुळे कधीच कमी पडणार. हे माझ्यासाठी, म्हणून मी दान करून माझ्यासाठी पुण्य अर्जित करत आहो, म्हणून ते दान केलं जातं. सर्व देवतांना आणि मनुष्य लोकांना दुःखाचा सागर पार करून जाईल तेव्हा
लेकिन बुद्ध पद की चाह रखने वाला यदि मनुष्य योनि प्राप्ति हेतु पूर्वकृत कर्म, बुद्ध शास्त्र का दर्शन, संन्यास, प्रवज्या और उसके गुण की प्राप्ति, योग्यता, अधिकार, कामना, छंद 8 धर्मों से युक्त हो, तभी वह प्रबल इच्छा पूरी होती है. 8 गुणाने 8 धर्माने युक्त असेल तरच तो बुद्ध बनते. त्याच्यात ते 8 गुण पाहिजे. कोणते कोणते गुण आहे? मनुष्य योनीमध्ये येणे हा पहिला. मनुष्य जीवन मिळणे, मनुष्य जीवनामध्ये पूर्व पुण्यकर्म करण्याचा हेतू असणे, त्याच्यानंतर बुद्ध भगवान बुद्धाचा दर्शन करण्याचा विचार असणे, त्यानंतर संन्यासी म्हणजे प्रवज्या ग्रहण करण्याची इच्छा असणे, त्यांच्या गुणांना अंगीकारण्याची इच्छा, गुणांना प्राप्त करण्याची योग्यता म्हणजे अधिकार, त्यानंतर छंद, कामना म्हणजे आवड, छंद, त्या मार्गावर चालण्याचा छंद. इन 8 लोक धर्मों से युक्त तभी उसकी वह प्रबल इच्छा अभिनिहार पूरी होती है. सम्यक संबुद्ध बनायचं असेल तर या 8 गोष्टी त्याला पुऱ्या करावे लागतात. त्याच्यात रुची पाहिजे. मनुष्य योनि में बुद्ध पद की कामना करने वाले की इच्छा पूरी होती है. नाग, गरुड़ या देवता की योनि में वह पूरी नहीं हो सकती. बुद्ध बनण्याची, मुक्त होण्याची, निर्वाण प्राप्त करण्याची इच्छा कुठे पुरी होते? म्हणून देवलोक श्रेष्ठ की मनुष्यलोक श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? मग कोण कोणाची पूजा करत असते? मनुष्याची देवलोक पूजा करत असते की धन्य आहे हा मनुष्य, आत्ताच्या आत्ता यानं मनावर घेतलं तर अनंत बनू शकते. असं कोण म्हणते? देवता म्हणते. आम्ही तर राहिलो म्हणते, हजारो वर्ष आम्ही सुख भोगत राहिलो, मग हे लोक निर्वाण प्राप्त करून घेईल, अरे इथून मुक्त होईल, तरी आम्ही राहिलोच इथं भोग भोगत सुखाचा. सुखाची लालसा होती ना देवलोकाले, घे देवलोक घे. पण मानव श्रेष्ठ आहे देवापेक्षा, म्हणून देवलोक मानवाची पूजा करते ना मूर्ख लोक अशी अवस्था आहे. एवढा मोठा आपल्याजवळ हे अंदर पडलेलं आहे की कोणीही बुद्ध बनू शकते असं बुद्धांनी सांगितलं. मग तो देव जाणतो हा मनुष्य मनावर घेतलं तर याच जन्मात निर्वाण प्राप्त करू शकतो. पण आम्ही लाखो वर्षापर्यंत निसता मौज मजेतच दिवस घालवणार आहोत आणि आम्हाला मुक्ती मिळणारच नाही. म्हणून मानवापेक्षा म्हणजे देवतापेक्षा मानव श्रेष्ठ, हे कारण आहे. ठीक आहे, तर आपली वेळ संपली ना. एक चैप्टर बाकी है छोटा सा, घेऊ का? मनुष्य योनि में ही बुद्ध पद की कामना करने वाले की इच्छा पूरी होती है. नाग, गरुड़ या देवता किसी भी योनि में पूरी नहीं होती. मनुष्य योनि में भी पुरुष लिंग में स्थित होने पर ही इच्छा पूरी होती है. पुन्हा इथे ब्रेक कुठे लावला? मनुष्य योनीमध्ये तो मनुष्यच असला पाहिजे, नाहीतर मनुष्य योनीमध्ये पंडक पण असतात. पंडक लोक पाहिले का? पंडक लोक गाड्यामध्ये पैसे मागतात, रोडवर पैसे मागतात. लोकांच्या घरी बारसं असलं, कोणतं लग्न असलं तर ढोल विकायला जातात. त्याला बुद्धाने काय म्हटलं? पंडक. तुम्ही मराठी भाषेत वेगळा शब्द वापरता त्यांना, पण बुद्धाने काय पंडक म्हटलेलं आहे. म्हणून तो मनुष्य योनीमध्ये पाहिजे, परंतु माणूस पाहिजे. माणूस असल्याशिवाय
त्याला ते प्राप्त होत नाही. उसी जन्म में अरहत पद की प्राप्ति का हेतु हो. पुन्हा दुसरं काय पाहिजे? मानव जन्म तर पाहिजेच, पण मानव जन्मामध्ये अरहंत बनण्याचा हेतूही पाहिजे, इच्छा. नाहीतर मानव जन्मात आला, पखालीचा हेला आणि पाणी वाहता वाहता मेला. काहून बाई अशी तर मला सवय असताची, घरचे काम आहे ना बाई, घरचे काम आहे ना बाई, वेळच नाही भेटत बाई, मला विहारात झाले, वेळच नाही भेटत बाई. म्हणजे वेळ नाही कशाला? स्वतःच्या मुक्तीला वेळ नाही आहे. आणि वेळ कशाला आहे? संसारामध्ये बार बार पडून दुःख भोगायला वेळ. स्वतःची मुक्ती आहे बरं, त्याच्यात काही दुसऱ्याची नाही आहे. मानव जन्म मिळाला मोठा दुर्लभ आहे. दुर्लभ मनुष्य जयो. मनुष्याचा जन्म मिळणे दुर्लभ आहे. किच्चंग मनुष्यपटी लाभो. भगवान बुद्धाने सांगितलं धम्मपदात की कठीण आहे मनुष्याच्या जन्माचा प्रतिलाभ होणे. कठीण परिस्थितीत मिळाला जन्म असाच गमवाचा का? आया था किस काम को सोया चादर तान, सुत संभाले गाफिला अपने आप पहचान. संत कबीर काय म्हणतात? मूर्ख मनुष्या, तू या जगात कशासाठी आला हे पहिले जाणून घे. आया था किस काम को सोया चादर तान. संसाराची चादर ओढून मस्त मौज मजा करून आला. माझा संसारच बरा, माझा संसार बरा, घर बरं, दार बरं, पत्नी बरी, पती बरं, मुलं बरे, बस. सोया चादर तान. अरे सूत संभाळले गाफिला. हे मूर्ख पुरुष, आता तरी होशमध्ये ये. अपने आप पहचान. स्वतःची ओळख करून घे की मी मानव आहो आणि मुक्त होऊ शकतो. ते दिलं सोडून. म्हणून घर घर ते बाई जातं. ठोकली खुटी तर जाशील कुठी, फिर घर 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 भवऱ्यावानी. हे संसाराच्या खुटी ठोकलेली आहे. त्याच्या भोवताल, मेढीच्या भोवताल जीवनभर फिरतच राहणे आहे. पण मानव जन्म आहे, वेळ काढतो म्हणलं संसारातून तर मुक्तीही जवळ आहे, दूर नाही. पण छंद असला पाहिजे म्हणते, प्रयत्नशील असला पाहिजे म्हणते तो मनुष्य. मानव जन्मही पाहिजे आणि त्याचा मुक्तीचा हेतूही पाहिजे. इच्छा पुरी होती है, नाही तो नाही होती. इच्छा जर नसेल तर विहारात जाताच येत नाही, धर्म ऐकताच येत नाही. दुसऱ्याला धर्म सांगणं सोपं आहे. धर्माचे वाभाळे हाकलणं, दुसऱ्याचं पांडित्य करणे सोपं आहे. पण स्वतः येऊन धर्म ऐकणे कठीण आहे, वेळ नाही भेटत. दुसऱ्याला शिकवायला तर वेळच वेळ आहे. ते असं झालं तसं झालं, धम्म असं आहे तप तसं आहे. पण आचरणात आणि स्वतःमध्ये उतरवलेला काहीच नव्हते. कारण ज्ञान. म्हणून अशा गध्याला सांगितलं ज्ञान न गधा हलवते दोन्ही का, अशी अवस्था. बुद्ध के जीते जी उनके पास प्रबल इच्छा प्रार्थना रखने वाले की ही इच्छा पूरी होती है. भगवान बुद्ध उपस्थित असताना इच्छा असलीच पाहिजे. कशाची? निर्वाणाची, मुक्तीची. की बुद्ध असताना जर मी व्यर्थ जन्म गमवील तर काही खरं नाही. कारण बुद्ध कल्याण मित्र आहे, माझं कल्याण निश्चित करणार. त्यांना शरण जरी गेलं, थोडीशी श्रद्धा जरी जागवली तरी लाभ आहे. त्यांचे चरण स्पर्श जरी केले, दुरून जरी त्यांच्या चरणाची धूळ जरी कपाळाला लावली तरी लाभ होते. बुद्ध आहे ना उपस्थित, उसकी इच्छा पूरी होती है. बुद्ध के निर्वाण प्राप्त हो जाने पर उनके चैत्य स्तूप अथवा बोधि वृक्ष के पास प्रार्थना करने से इच्छा पूरी नहीं होती. बुद्धों के पास से अरहत्व पद की प्राप्ति के लिए इच्छा करते हुए भी भिक्षु आश्रमी की ही इच्छा पूरी होती है. जो भिक्षू जीवनात असेल आणि तो निर्वाणाची इच्छा करत असेल आणि तो बुद्धाचं चिंतन करत असेल, बुद्धाच्या चैत्याची बुद्ध समजून पूजा करत असेल तर होते. नाहीतर कितीही तो बुद्धाचं चैत्य बुद्ध नसताना किंवा मनात भाव नसताना निर्वाणाचा कितीही पूजा करतो, कितीही चैत्याची पूजा करो, कितीही
बुद्धाचं नाव घेऊ, प्रार्थना करो, निर्वाण प्राप्त होत नाही. बुद्ध समजून जर त्यांच्या धातूची पूजा करत असेल, चैत्याची पूजा करत असेल, वंदना करत असेल, निर्वाणाची इच्छा ठेवून करत असेल, तर त्या भिक्षूला तो लाभ होतो. गृहस्थ आश्रमी की नाही, गृहस्थांची इच्छा पुरी होत नाही. निर्वाणाची गृहस्थाची इच्छा पुरी होत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागते? जरी तो गृहस्थ निर्वाणापर्यंत पोहोचला तरी त्याच्यासमोर 2 मार्ग असतात. कोणते? एक तर त्याला गृहत्याग, जसा तो निर्वाण प्राप्त करणार आहे अशा अवस्थेपर्यंत तो पोहोचला, त्याला जाण झाली की पटकन त्याला चिवर घ्यावं, नाहीतर त्याचा मृत्यू निश्चित आहे. 2च अवस्था असते, एक तर चिवर घे, नाही तर मरून मृत्यू, 2च. मग त्यानं जर चिवर घेतलं तर तो लोकांची सेवा करायला वाचू शकते, पुन्हा आयु वाढली. नाहीतर गृहस्थाच्या कपड्यामध्ये निर्वाणाची अवस्था सांभाळता येत नाही, तो पावरच नाही त्या कपड्यात. ह्या त्यागी कपड्यामध्ये, या वस्त्रामध्ये निर्वाणाची अवस्था प्राप्त करण्याची अवस्था आहे. गृहस्थाला निर्वाण प्राप्त होत नाही. त्या वस्त्रामध्ये होण्याची अवस्था आली तर त्याला चिवरच घ्यावं लागते, नाहीतर त्याचा मृत्यू निश्चित आहे. आश्रमी की इच्छा पूरी होती है. जो भिक्षु आश्रमी है उसकी इच्छा पूरी होती है. गृहस्थ आश्रमी की नहीं, गृहस्थाची इच्छा निर्वाणाची पूरी होत नाही. भिक्षु आश्रमियों में भी जो अभिज्ञाओं और 8 समापत्तियों को प्राप्त कर चुका हो उसी की पूरी होती है. आणि ते भिक्षूमध्ये ज्यानं काहीतरी प्राप्त केलेल्या अभिज्ञा, त्याचीच इच्छा बुद्धाच्या वेळेस पूरी होती. आनंद बनते, माहीत आहे ना. बुद्ध असताना सुद्धा एवढा भांडारिक म्हणतात. आनंद बनतेचं नाव आहे भांडारिक, म्हणजे पूर्ण भंडार सांभाळलं त्यांनी. भगवान बुद्धाची जेवढी वाणी ऐकलेली, प्रवचनं सारे त्यांच्याच जवळ. पण अरंत झाले का? बुद्ध होते तोपर्यंत अरंत नाही झाले. म्हणून ज्या बुद्ध असताना ज्या व्यक्तीजवळ अभिज्ञा आहे तोच अरंत होते लवकर. बुद्ध असताना कधी पहिले कधी मी काय सांगितलं समजलं का? काय? हां, बुद्ध असताना आनंद भंते अरंत झाले नाही. बुद्ध गेल्यानंतर जेव्हा सुभद्राने अभद्र शब्द वापरले तेव्हा ती गोष्ट भिक्षूंच्या कानावर पसरली की आता आपल्याला बुद्धाची वाणी संग्रह करावी लागेल. नाही प्रत्येक भिक्खू असाच करेल की आता मनमानी करेल की आता आम्हाला मनाला बोलायला कोणी राहिलं नहीं, हमें बोलने वाला कोई नहीं है, हम हमारे मर्जी से जिएंगे. कोई बोलने वाला नहीं, ना हमारा कोई गुरु है ना हम किसी के चेले. ही अवस्था त्याच्या तोंडातून निघाली तेव्हा बनते लोकांनी पाहिलं अरे ठीक नाही. तेव्हा संगीती भरवली आणि मग अरंत लोक निवडले तर त्याच्या 499 झाले. पण आनंद बनते अरंत नव्हते. म्हणून त्यांना वॉर्निंग दिली होती की अरंत बना, कोशिश करा. केली, खूप कोशिश केली पण अरंत नाही झाले. शेवटी आता दुसऱ्या भंतेला घ्यायचं असं ठरवलं. उद्या निर्णय घेण्यात येणार. आजच वॉर्निंग दिली की बघा रात्र आहे तुमच्याजवळ, मी अरंत झालो पाहिजे, मी अरंत झालो पाहिजे. म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. मी ज्या वेळेस त्यांनी आपली पाठ टेकवली जमिनीला आणि मी म्हणलंच नाही, फक्त एवढंच म्हणलं की शरीर जमिनीला टेकवत आहो, मी निघून गेला. पण तेवढ्याच वेळा जमिनीला टेकवत नाही तर अरंत झाले. तेव्हा 500 भंतेजी एकत्र झाले. म्हणून बुद्ध असताना ते म्हणलं जिसे यह गुण संपत्ति प्राप्त नहीं उनकी नहीं, गुणों के होने पर भी जिसके अपना जीवन बुद्ध के लिए निर्वाण कर दिया
उस त्याग अधिकार से अधिकारी होने पर उसी की पूरी होती है. तेही भिक्षू जीवनात असेल ना, त्यानं बुद्धाला समर्पित केलं पाहिजे धम्माला, की 3 रत्नाशिवाय माझं या जगात कोणी नाही आहे, फक्त 3च रत्न माझ्यासाठी हितकारी आहे, बुद्ध धम्म संघ. दूसरे की नहीं, उसकी मुक्ति होती है. अधिकारी होने पर बुद्ध पद की प्राप्ति के में सहायक धर्मों के प्रति जिसकी महती इच्छा, महान उत्साह और प्रयत्न तथा खोज का भाव पर्यशन होता है, उसी की पूरी होती है. पुन्हा काय पाहिजे, त्या 3 रत्नावर श्रद्धा पाहिजे, त्यानंतर त्या मार्गाने चालण्याचा उत्साह पाहिजे. वीर्य म्हणतात त्याला. वीर्य म्हणजे उत्साह, प्रयत्न आणि त्या मार्गाला धरून बार बार शोधण्याचा भाव पाहिजे. चिंतन करणे, मनन करणे, पठन करणे, त्याचा भाव पाहिजे. जर भिक्षू लोकांनी हे जर मुखोगत केली नसती वाणी, आपल्याला काय भेटलं असतं? काहीच नाही. म्हणून सर्वप्रथम मुखपाठ करने, मुखोगत करना ही हमारा पहला ध्येय होना चाहिए. बुद्धवाणी जो भी है ज्ञान, हमें मुखोगत करना ही है. ऐसा टाल नहीं सकते कि ये पालन कर, ये करने से क्या होता, ये नहीं किया तो चलता, क्या फर्क पड़ता, नहीं. भगवान बुद्ध ने कहा 5 बातें: सूता, धाता, वचिता, मनसानुपेक्षिता, संपटि विधा. धार सुनने वाला चाहिए, मनन करने वाला चाहिए, चिंतन करने वाला चाहिए, पठन करने वाला चाहिए, आत्मसात करने वाला चाहिए. इच्छा छंद के विषय में उपमा: जो कोई सारे ब्रह्मांडों चक्र वालों से के गलकर जलकर जलमय हुए समुद्र के गर्भ को अपने बाहुबल से तैर कर पार जा सके, वही पुरुष बुद्ध पद प्राप्त कर सकता है. दुःखाचा सागर जो पार करून जाईल मेहनत करून, तोच व्यक्ती बुद्ध पदाच्या लायक आहे. अथवा जो कोई सारे ब्रह्मांडों चक्र वालों को बांसों की झोपड़ी से ढके हुए गर्भ को हटाकर मर्दन कर पांव से चलकर पार कर सके, वह बुद्ध पद को प्राप्त कर सकता है. अथवा जो कोई छुरिया गड़े हुए सारे ब्रह्मांड पर नंगे पांव से चलकर उसे पार कर सके, वह बुद्ध पद को प्राप्त कर सकता है. बांबूचे खुटे असते ना, बांबू कापल्यावर त्याच्याहून पुरा जंगल बांबूनं भरलेल्या त्या खुट्यानं पायाला घुसतात, पायात बांबू कापल्यावर, त्याच्यावरून जो चालत असन तोच बुद्ध बनू शकतो. सूर्या टोचून ठेवलेले आहे जमिनीत आणि त्याच्यावरून चालत असेल तो बुद्ध बनू शकतो. म्हणजे इतकी तयारी पाहिजे की शरीराचं काही लेनदेन नाही, शरीर जपण्याची काही महत्त्व नाही आहे, इतकं म्हणजे त्यागी व्यक्ती पाहिजे, तेव्हा तो बुद्ध बनू शकते. भरे हुए सारे ब्रह्मांड के गर्भ को पाव से मर्दन करता हो, उस पार जा सके, वह बुद्ध पद को प्राप्त कर सकता है. जो इनमें से किसी एक बात को भी अपने लिए दुष्कर न समझे, मैं इसे भी तैर कर वा चल कर पार करूँगा. दृढ संकल्प असा पाहिजे, कितीही संकट माझ्या रस्त्यात येवो पण मी निश्चित पार करू शकतो, एवढा दृढ संकल्प पाहिजे. तो करतो, त्याला धर्म मदत करते. 4ही दिशेतून असणारे देवतागण जे मदतगार आहेत ते त्याला सहाय्यक ठरतात तिथपर्यंत नेण्यासाठी. इस प्रकार की महान इच्छा, उत्साह, प्रयत्न तथा पर्यवेक्षण हो, उसी की प्रार्थना पूरी होती है, दूसरे की नहीं. तपस्वी सुमेध इन 8 बातों धर्मों का ख्याल रखकर बुद्ध पद की प्राप्ति के लिए बलवती इच्छा अभिनिहार कर लेट गया. त्यानं तीव्र इच्छा करून झोपला. असा नाही झोपला की नाही बुद्ध गेले पाहिजे फक्त माझ्या पाठीवर, नाही, या पुण्याच्या बलाने मला बुद्धत्व प्राप्त झालं पाहिजे, बुद्ध बनलो पाहिजे, माझा संकल्प पुरा झाला पाहिजे, म्हणून हे बुद्ध आणि अनंत माझ्या पाठीवर पाय देऊन गेले पाहिजे. बुद्धत्वासाठी सारी ही मेहनत होती. तर आज आपण
या प्रकारे सुमेध नावाच्या तापसाचं जे दीक्षा होती, बुद्ध बनण्याचा संकल्प होता, तो कसा कसा खडतर मार्गाने पुरा करायचा आहे, कसा संकल्प करायचा आहे, तो त्यांनी पूर्ण करण्याच्या उद्देशाने दीपंकर बुद्धाच्या चरणाच्या खाली येऊन माझ्या पाठीवर पाय देऊन जावा म्हणून या प्रकारे त्याने संकल्प केला. बुद्ध बनण्याची पूर्ण या प्रकारची तयारी. उद्याला पाहूया दीपंकर बुद्ध की भविष्यवाणी. आजच्या या दिनी एवढंच सांगून मी माझे उर्वरित शब्द इथे थांबवतो. सर्वांचे मंगल हो. सर्वांना अशा प्रकारच्या संधी कोणत्या ना कोणत्या जन्मामध्ये मिळो मुक्तीची, असा संकल्प तुमच्या मनात उत्पन्न हो मुक्तीचा, आणि असं तुम्हाला बल, वीर्य बल तुमच्यात उत्पन्न हो, अशा प्रकारची कामना करतो. इथेच मी माझे उर्वरित शब्द थांबवतो. सुखी हो, मंगल हो, कल्याण हो.